हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. सर, यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं, की 16 आणि 17 तारखेला एकदम मोजक्या भागातनी म्हणजे तुरळक भागातनी पाऊस होणार. हं. आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 16 आणि 17 तारखेला पाऊस झाला आणि तुम्ही सांगितलं, की 3-4 दिवस तुम्हाला चांगली उघडीपीची मिळणार म्हणजे 21-22 तारखेपर्यंत. हो. आणि 21 पासून तुम्ही सर पाऊस सांगितलेला आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहणार याबद्दल सविस्तर माहिती द्यावी सर? अ, आता हे जे पाऊस पडणार आहे, हो. हिंगोली जिल्हा, हां. नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हं. परभणी जिल्हा, हो, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, हो, अहिल्यानगर, हो. जालना, हं. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे हो, हो. या पट्ट्यात राहणार आहे. या पट्ट्यात राहणार आहे. हं. मग सर किती तारखेपर्यंत राहणार हे पाऊस? हे पाऊस आता 22 पासून ते 27 पर्यंत आहे. 22 पासून तर 27 पर्यंत. हो. मग भाग बदलत राहणार, की तुम्ही सांगितलेल्या भागातनीच राहणार फक्त? भाग बदलत. भाग बदलत राहणार. समजा सर्वदूर दररोज नाही पडणार. हं, हं. सांगायचं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे थोडं पावसाचं वातावरण आहे. हो. म्हणजे सर्वदूर पडत नसते. आता हे शेवटचा पाऊस आहे. हां, हां, हां. हो. हो, समजा संपूर्ण भागातनी हे पाऊस पडत नसते, फक्त मोजक्या भागातनी राहणार. मग सर हो. हे पाऊस आता जोरदार स्वरूपाचा राहणार, की एकदम मध्यम स्वरूपाचा राहणार? काही ठिकाणी होईल जास्त, कुठं रिमझिम पडेल, कुठं पेंडॉलचा होईल, कुठं काही पडायचं पण नाही असं. हो का? हो. हां. आता सर एका शेतकऱ्यांना आपल्याला अशी कमेंट केलेली आहे, आता त्या हवामान तज्ञाचं मी नाव नाही घेणार. हं. पण त्यांचं म्हणणं आहे, की एक हवामान तज्ञ असं सांगत आहे, की बाबा 15 नोव्हेंबरपर्यंत हे पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही? आता कसं असतं माहिती आहे का, हे शेवटचा पाऊस आहे. आज धुळी आली बघा. हो. धुळी आली म्हणजे आता हे पाऊस निघून जाणार. इतके दिवस आली होती का कधी? नाही, नाही. कधीच नव्हती आली धु सर. धुकं नव्हतं ना आलं. नाही, 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 नाही. बरोबर आहे. हो.